नाइट न्यूज। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांनी बिनशेती केलेल्या प्लॉट बद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करत स्थगिती दिल्याने आंदोलन। भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले उपोषणाला। जमिनीवर दिलेली स्थगिती हटवून शिंदे गटाचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा घेण्याची अत्तरदे दाम्पत्याची मागणी। विशेष म्हणजे भाजपच्या आंदोलनाला महाविकास आघाडीने सुद्धा पाठिंबा देत कारवाईची केली मागणी। शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेच्या या उपोषणामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील भाजप व शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी मुराद पटेल, 40 गाव, जळगाव। आज उपोषणाला माझी मिसेस माधुरी अत्तरदे उपोषणाला बसलेली आहे। ती एक महिला शेतकरी आहे। शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या। त्या परवानग्यावरती माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली। म्हणजे नियमात असताना सुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगित्या देऊन समोरच्यांची जिंदगी बर्बाद करायची, आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने वागून कुठेतरी खंडणी उकाडण्याचा आहास निर्माण करायचा, हे चुकीचे कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतंय की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते। म्हणजे आमच्यासारख्या एवढं मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतोय तर बाकी लोकांना किती त्रास होईल याची अपेक्षा। महायुतीत तुम्ही असतानाही तुम्ही उपोषणाला बसले आहात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात। मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो, सगळ्यांना सांगितलं की हे असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्तरदेंवरती। मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे। जर चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे, त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे। हो, एवढे अत्याचार मागे कधीच 20 वर्षात पाहिलेले नाही आहे। हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतं की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागला आहे। आम्हाला त्रास होतो तर पब्लिकचं काय हो, तिथं एक शेतकरी महिला जे ना शेवटी। नाही, हे उपोषण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीच्या बरोबरीने एका शेतकऱ्याचं उपोषण आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या, नगरसेवक असलेल्या, समाजात प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबियांकडनं जर जमीन अकृषक करून किंवा त्या ठिकाणी व्यापार संसार चालवत असताना जर खंडणी मागण्याचे प्रकार होत असेल तर या सरकारचा निषेध करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत। त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं नगरसेवकांचे खून होत आहेत। 40 गावला एका पोलीस कर्मचाऱ्याची भोसकून हत्या केली जाते। काल जेलमध्ये एका जेलरची म्हणजे जेलमध्ये कैदी सुरक्षित नाही, तिथे त्याला त्या ठिकाणी मर्डर होतोय। इथे लोकप्रतिनिधींना खंडणी मागितले जाते। नक्की राज्य कुणाचं चालू आहे? कायद्याचा धाक नाही आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देत असताना अशा अनेक अन्यायग्रस्त कुटुंब सर्वसामान्य कार्यालयात फिरत आहेत, मात्र याची कोणी दखल घ्यायला तयार नाही। हे दुर्दैव जळगाव जिल्ह्याचं आहे की एका बाजूला 3 मंत्री मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळत नाहीये। हे वास्तव आज या आंदोलनातून पुढे येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.